दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी. नमस्कार, आपण पाहत आहात दक्ष पोलीस न्यूज. पालघर पोलिसांनी अवैधरित्या तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक करणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई करत 4 वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये 38,43,699 रुपयांचा मुद्देमाल जप्त. पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या निर्देशानुसार स्थानिक गुन्हे शाखा आणि संबंधित पोलीस ठाण्यांच्या पथकांनी मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर विशेष मोहीम राबवली. गोपनीय माहितीच्या आधारे तलासरी, मनोर आणि कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सलग कारवाया करण्यात आल्या. या कारवाई दरम्यान महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या तंबाखूजन्य पदार्थांची अवैध वाहतूक करणारी 4 वाहने जप्त करण्यात आली. तसेच 4 आरोपींना अटक करण्यात आली असून वाहनासह एकूण 38,43,699 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी संबंधित आरोपींविरुद्ध कायदेशीर गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास संबंधित पोलीस ठाण्यांकडून सुरू आहे. सदरची उल्लेखनीय कारवाई पालघर पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक विनायक नरळे, उपविभागीय पोलीस अधिकारी डहाणू श्रीमती निशा जाधव, उमेश गवळी पालघर आणि समीर महेर जव्हार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील, तलासरी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अजय गोरड, कासा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अमर पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक रत्नदीप साळुंखे, पोलीस उपनिरीक्षक विकास दरगुडे, जयराम उमतोल, पोलीस हवालदार अनिल सोनवणे, रामचंद्र गवळी, राजेश आतकरी, प्रदीप गोवारी, पोलीस नाईक राजू भोईर तसेच पोलीस अंमलदार राहुल क्षत्रिय, विशाल लोहार आणि बजरंग अमनवाड यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखा आणि तलासरी, मनोर व कासा पोलीस ठाण्याच्या पथकांनी संयुक्तरित्या पार पाडले. दक्ष पोलीस न्यूज साठी कपूरचंद सेपे, पालघर. अशाच ताज्या, विश्वासार्ह आणि निर्भीड बातम्यांसाठी दक्ष पोलीस न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नव्या बातमीसह. तोपर्यंत नमस्कार.